मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा, मदापुरी, लालगोटा, चारठाणा तांडा तसेच जोंधनखेडा या आदिवासी पाड्यांवर मुक्ताईनगर पोलीस व जळगाव पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करत मोठ्या प्रमाणावर रोकड यासह शस्त्रसाठा देखील जप्त केलेला आहे। यामध्ये विशेष म्हणजे 20 लाख रुपयांची रोकड जमा केलेली असून 300 ग्रॅम सोने देखील आढळून आलेले आहे। तसेच 2.5 किलो चांदी, डुप्लिकेट नोटा यासह मोठ्या संख्येने विविध वस्तू आढळून आलेल्या आहे। त्याचबरोबर येथील नागरिकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन करत या ठिकाणी नागमणी, डुप्लिकेट नोटा किंवा इतर कोणत्या तरी बाबी सांगून सर्वसामान्य नागरिकांना मारहाण करणे, अर्थातच ड्रॉप केस करणे अशा अनेक घटना घडलेल्या होत्या। मागील 4 वर्षामध्ये 10 दरोडे, 2 खून, 7 जबरी चोऱ्या, त्याचबरोबर 16 फसवणूक, सरकारी नोकराला मारहाण 1 यासह गुन्हे दाखल होते। तसेच आजच्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये वन्यजीव प्राणी यांची तस्करी केलेले स्किन, त्यामध्ये हरिण, ससा, कोल्हा यासारख्या प्राण्यांची स्किन देखील आढळून आलेली आहे। 56 आरोपी हे केलेले असून इंट्रोगेशन आता सुरू आहे व गुन्हे दाखल करणे सुरू आहे। बघा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक काय म्हणत आहेत ते। आज मुक्ताईनगर तालुक्यातील आदिवासी पाड्यांवर आपण कोम्बिंग ऑपरेशन केलेलं आहे, नेमका काय विषय आज? मुक्ताईनगर पोलीस स्टेशन अंतर्गत लालगोटा, हलखेडा, मदापुरी, जोंधनखेडा आणि चारठाणा या गावामध्ये जळगाव पोलिसांनी ॲडिशनल एसपी संदीप गावित, त्याचप्रमाणे एसडीपीओ केदार आणि अडसूल पीआय यांच्या नेतृत्वाखाली आज एक ऑपरेशन राबवलं होतं। त्या ऑपरेशनमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळालेलं आहे। त्याच्यामध्ये एकूण 20 लाख रुपये आपल्याला कॅश मिळालेली आहे। त्याचप्रमाणे आपल्याला जवळजवळ 300 ग्रॅम सोनं मिळालेलं आहे, जवळजवळ 2.5 किलो चांदी मिळालेली आहे। त्याच्यामध्ये काही डुप्लिकेट नोटा देखील आपल्याला मिळालेल्या आहे। या गावांची मोडच अशी आहे की इथे मोठ्या प्रमाणात फेसबुकचा आणि सोशल मीडियाचा वापर करून लोकांना खोटं सांगून इथं आणलं जातं। त्यांना काही आमिष दाखवले जातात, उदाहरणार्थ तुम्हाला नागमोडी देऊ, तुमचे पैसे डबल करून देऊ किंवा इतर गोष्टी त्यांना सांगून त्यांच्याकडनं पैसे घेऊन त्यांना मारहाण करून, पोलिसी भाषेमध्ये याला ड्रॉप केस असं म्हणतात, असं करून त्यांनी लुबाडण्याची मोठ्या केसेस आपल्याकडे दाखल होत्या। आपण जर मागच्या 4 वर्षाचा याच्यामध्ये आढावा घेतला तर याच्यामध्ये दरोड्याचे 10, खून 2, जबरी चोरी 7, फसवणूक 16, दरोड्याचा प्रयत्न 1 आणि सरकारी नोकरावर हल्ला 2 अशा केसेस आपल्याकडे एकूण दाखल होते। कालच्या रेडमध्ये अजून एक दुर्दैवाची अशी बाब आहे की आपल्याला काही वन्य प्राण्यांच्या तस्करीच्या देखील आपल्याला काही मुद्देमाल मिळाले। त्याच्यामध्ये एक हरणाची स्किन आहे, एक रॅबिटची स्किन आहे, एक छोट्या कोल्ह्याची आपल्याकडे एक स्किन आहे। अशा भरपूर गोष्टी आज त्याच्यामध्ये आपण जप्त केलेल्या आहेत। एकूण 56 आपण आरोपींना इथे आणलेला आहे, त्यांचे इंट्रोगेशन फॉर्म भरून घेत आहोत आणि आता गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। वाहनं देखील आपण जप्त केल्या, 4 चाकी, दुचाकी, यामध्ये काय? याच्यामध्ये एकूण आपण 10 वाहनं आता आणलेली आहेत, ज्याचं सॅटिस्फॅक्टरी आपल्याला उत्तर त्यांना देता आलेलं नाही। त्याचप्रमाणे एकूण 30 मोबाईल देखील आपल्याला सापडलेले आहेत, ते देखील आपण आणलेले आहेत। आता तपासामध्ये आपल्याला निष्पन्न होईल की याची मोडस काय आणखी होती किंवा काही फेक बँकेचे अकाउंट्स तयार केले होते का, ऑनलाईन ट्रान्झॅक्शन देखील संबंधित पीडितांकडनं ते घेत होते काय, याच्याबद्दल आपल्याला खुलासा होईल। याच्यामध्ये नकली नोटांचा देखील समावेश आहे की कसा? याच्यामध्ये नकली नोटा देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळालेला आहे की हे जे खोटं आमिष दाखवून लोकांना जे फसवायचे तर त्याच्यासाठी त्याचा उपयोग केला जात होता। त्याच्यामुळे नकली नोटा देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळालेल्या आहेत। 20 लाख रुपये कॅश आहे। काही महिलांना देखील अटक करण्यात आली। हो, आता आपण त्यांना कॉर्डन केलेलं आहे। याच्यामध्ये कुठल्या गुन्ह्यांमध्ये त्यांचा सहभाग आहे हे आज दिवसभरात आपल्याला निष्पन्न होईल। सर, आदिवासी महिलांचा आरोप आहे की या ठिकाणी आम्हाला कोणत्याही प्रकारची म्हणजे रात्रीच्या वेळेला ज्यावेळेला ऑपरेशन राबवण्यात आलं त्यावेळेला त्रास देण्यात आला, तर नेमका काय प्रकार झाला? तुम्हाला या गुन्ह्याची सगळी हिस्ट्री देखील सांगितली मी तुम्हाला, किती गुन्हे आहेत आणि किती गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत याचं देखील मी आपल्याला आकडेवारी दिली। त्याच्यामुळे गुन्हेगार हा गुन्हेगार असतो आणि त्याप्रमाणेच पोलीस स्ट्रिक्ट ऍक्शन घेणार। साहेबांना